यावेळी एक मोठी बातमी येते। जालन्यातून आर्य समाज मंदिरामध्ये संभाजी भिडे यांची बैठक आयोजित करण्यात आली। मात्र संभाजी ब्रिगेड दलित संघटनांनी या बैठकीला कडाडून विरोध केलाय। दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळी घोषणाबाजी केली आणि विरोधकांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप सुद्धा केला जातोय। कारण जालन्यामध्ये आर्य समाज मंदिरामध्ये संभाजी भिडे यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे आणि या बैठकीला संभाजी ब्रिगेड आणि दलित संघटनांनी मोठा विरोध केलाय, कडाडून विरोध केलाय आणि दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या ठिकाणी संभाजी भिडेंची सभा होते त्या ठिकाणी अर्थात कार्यक्रमस्थळी जोरदार घोषणाबाजी केली आहे आणि विरोधकांवरती पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। संभाजी भिडे यांची जालन्यामध्ये होत असलेली सभा आणि याला काहींनी विरोध केला। या संदर्भातली माहिती आपण घेऊयात। गणेश जाधव आमचे प्रतिनिधी आहेत फोन लाईन वरती। गणेश, काय नेमकं घडलंय? गणेश, माझा आवाज पोहोचतोय? बोला। गणेश, काय नेमका प्रकार घडलाय, काय परिस्थिती आहे? संभाजी भिडे जे आहेत आज जालना दौऱ्यावर येणार होते असे आणि त्यामुळे या पार्श्वभूमीवर जे आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील शहरामध्ये आहे। भरीप बहुजन महासंघाच्या वतीने त्यांच्या विरोधात जे आहे संभाजी भिडेंच्या विरोधात जे आहे घोषणाबाजी केल्याचं त्यांनी केलं। त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप देखील या ठिकाणी भरीप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्याकडून करण्यात आलेला आहे। तसं त्यांनी आपल्याकडे तसं बोलताना बाईट्स देखील त्यांनी दिलेल्या आहेत। बरं, ही सभा कुठे कधी होणार होती आणि सभा होणार आहे की नाही का रद्द करण्यात आली आहे? शिवप्रतिष्ठान सभेला जसं जालन्यामध्ये सभा ज्या ठिकाणी होणार होती त्या ठिकाणी त्यांना त्याची परवानगी नाकारण्यात आल्याचं पोलिसांकडून समजण्यात येते। मात्र या ठिकाणी आर्य समाजच्या ठिकाणी जे आहे जे संभाजी भिडे या ठिकाणी येणार होते असल्याचं या ठिकाणी या कार्यकर्त्यांना कळाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणी घोषणाबाजी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला। तसंच महामा चौकामध्ये ते निदर्शन देखील भरीप बहुजन महासंघाच्या वतीने करण्यात येणार होते आणि संभाजी भिडेंचा फोटोचं बॅनर देखील भरीप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी तयार केलेलं होतं आणि त्याच्या तीव्र निषेध म्हणून या ठिकाणी त्यांच्याकडून जे आहे आंदोलन करण्यात येणार होतं। बिलकुल, जालन्यामध्ये संभाजी भिडे यांच्या कार्यक्रमाला विरोध होतोय आणि आर्य समाज मंदिरामध्ये त्यांची सभा होणार होती। मात्र त्याला विरोध झाल्यानंतर ही या सभेला परवानगी नाकारण्यात आली। मात्र गणेश, पोलिसांनी लाठीमार केल्याचा आरोप या सगळ्या विरोधकांनी किंवा या कार्यकर्त्यांनी केलाय। काय नेमकी पोलिसांची भूमिका होती? प्रमाणात बंदोबस्त आहेत आणि या ठिकाणी भरीप बहुजन महासंघाचे कार्यकर्त्यांनी जे या ठिकाणी सकाळी 9 वाजता जे आहे ते आंदोलन करणार होते आणि भरीप संभाजी भिडे जे आहेत संभाजी भिडेंचा एक त्यांनी बॅनरवर फोटो देखील लावलेला होता आणि त्या फोटोचं या ठिकाणी ते दहन देखील करणार होते भरीप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते। मात्र त्यांना विरोध केल्यामुळे पोलिसांनी त्यांना वेळोवेळी रोखले आणि त्यामुळे पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप देखील या ठिकाणी भरीप बहुजन महासंघाचे जे विजय लहाने असू किंवा जिल्हाध्यक्ष दीपक ढोके असू यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळी बोलताना केला आपल्याशी। बरं, संभाजी भिडेंच्या या सभेला किंवा या बैठकीला कोणाकोणाचा विरोध होता? संभाजी भिडे येणार होते जालन्यामध्ये, आज त्यांचा नियोजित दौरा होता आणि त्या ठिकाणी त्यांचे येणार असल्यामुळे त्यांची सभा देखील या ठिकाणी आयोजित होती। मात्र पोलिसांनी परवानगी त्यांना नाकारली होती। मात्र संभाजी भिडे या ठिकाणी आज येणार होता म्हणून भरीप बहुजन महासंघ असो किंवा वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे असो किंवा भारिपचे जिल्हाध्यक्ष दीपक ढोके असो किंवा दलित इतर संघटना ज्या आहेत इतर संभाजी ब्रिगेड यांचा देखील संभाजी भिडेंना जालन्यामध्ये विरोध होता। त्यामुळे या विरोधासाठी त्यांनी सर्व एकत्र आले होते। पत्रकार परिषद देखील त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन इशारा जरी दिला होता की बाबा संभाजी भिडेंना जालन्यामध्ये तुम्ही येऊ देऊ नका आणि त्यांना परवानगी नाकारा, आम्ही त्यांना येऊ देणार नाही असा इशारा देखील या संघटनांनी दिला होता। बिलकुल गणेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। आणि संभाजी भिडेंचा जालन्यामध्ये कार्यक्रम होणार होता मात्र त्याला भारिप बहुजन महासंघानं कडाडून विरोध केला। असल्यामुळं आंबेडकरी जनतेमध्ये जो काही प्रचंड संताप आहे तो संताप या निमित्तानं या जालना शहरामध्ये दिसून येत आहे आणि या ठिकाणच्या पोलिसांच्या दडपशाहीला आणि या ठिकाणी जालना शहरामध्ये संभाजी भिडे